2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली। राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंपासून वेगळे होऊन स्वतःची पक्षाची एक नवीन विचारधारा सुरू करून राज ठाकरे यांनी स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व बनवलं। 2006 ते 2025 या 19 वर्षांच्या कार्यकाळात कधीही राज ठाकरेंनी जाहीरपणे कोणत्याही पक्षाला पाठिंबा किंवा त्यांच्या सोबत युती आणि आघाडी केली नाही। काही वेळासाठी समर्थन दिलं असेल, जसं की बीजेपीला 2014 ला आणि आता 2024 ला बिनशर्त पाठिंबा। पण एखादी युती केली किंवा एखादी आघाडी केली किंवा राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइज केलं असं राज ठाकरेंनी केलं नाही। राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष स्थापन केल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये 13 आमदार मनसेने निवडून आणले। त्यानंतरची जी उतरता कळा लागली तर ती उतरता कळा आजही कायम आहे। तरीही राज ठाकरेंना कुठे कॉम्प्रोमाइज करावी किंवा 1-2 जागांसाठी वाटाघाटीसाठी कोणत्या पक्षात सामील व्हावं असं राज ठाकरेंना वाटलं नाही। मग 2025 सालीच राज ठाकरे भाजपा सोबत जाण्याचा प्लॅन का करतायत? ही तीच भाजपा आहे ज्या भाजपा विरोधात 2019 ला लावरेतो व्हिडिओच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात रान पेटवलं। लावरे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जरी त्या गर्दीचं रूपांतर मतात झालं नसलं तरी राज ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांना काउंटर करणं आजही बीजेपीला शक्य झालेलं नाही। मग एवढं सगळं घडत असताना राज ठाकरेंना भाजप गोल गोल फिरवतंय हे राज ठाकरेंच्या लक्षात येत असून सुद्धा राज ठाकरे त्यांना चिकटायचं का म्हणतायत? आणि कालचं राज ठाकरेंचं स्टेटमेंट या सगळ्या गोष्टींमागे युटर्न तर घेणारं नसेल ना? म्हणजे बघा, ज्यावेळी कुंडमळ्यातील तो पूल कोसळला, तो पूल कोसळल्यानंतर ते राज ठाकरेच होते ज्यांनी सर्वात अगोदर सरकार आणि प्रशासनावरती बोट ठेवलं। सरकारला काय जमतं काय जमत नाही यावरून राज ठाकरेंनी वाभाडे काढले। आता राज ठाकरेंना एवढं तर माहिती आहे की जर आपल्याला सत्तेत सामील व्हायचंय आणि जर बीजेपी सोबत युती करायची या ज्या चर्चा आहेत, जर या चर्चेत तथ्य असेल आणि तसं होणार असेल तर आता तरी भाजपच्या विरोधात बोलणं थांबवलं पाहिजे। मात्र कुंडमळ्यातील त्या पूल दुर्घटनेत लगेचच एकंदरीत राज ठाकरेंचा जो काही स्ट्रोक होता तो बीजेपीकडे आणि सत्ताधाऱ्यांकडे होता। मग राज ठाकरेंनी हॉटेल ताजलँड मध्ये केलेल्या बैठकीनंतर सुद्धा पुढचं सूत्र जुळलेलं नाहीये का असा प्रश्न तयार करायला पहिला वाव मिळाला। आज सकाळीच रामदास आठवलेंचं स्टेटमेंट आलं। रामदास आठवले म्हणाले की लोकसभेला राज ठाकरे आमच्या सोबत होते, आमच्या जागा घटल्या, विधानसभेला राज ठाकरे आमच्या सोबत नव्हते म्हणून आमच्या जागा वाढल्या, त्यामुळे राज ठाकरेंना सत्तेत महायुतीत सामील करून घेऊ नये। रामदास आठवलेंचं हे स्टेटमेंट आत्ताच। त्या अगोदर नितेश राणे, नारायण राणे यांनी राज ठाकरेंबाबत काय म्हटलं होतं की मनसेकडे शून्य आमदार असलेला पक्ष कोणत्याही पक्षासोबत जोडला गेला तरीही त्या पक्षाची व्हॅल्यू शून्यच राहणार आहे। भलेही नितेश राणे आणि नारायण राणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत हे विधान करत असले तरी सुद्धा ज्यावेळी राज ठाकरे हे भाजपा सोबत येणारे म्हटल्यावर नितेश राणेंनी तेवढ्या पुरता युटर्न घेतला। पण स्ट्रोक आजही तोच आहे की राज ठाकरेंना सोबत घेणं म्हणजे फक्त शून्य ऍड करणं। मग ज्या महायुतीमध्ये आपली अवहेलना होती, आपल्याला हलक्यात घेतलं जातंय किंवा आपल्याला निवडणुका तोंडावर असताना 3-4 महिने अगोदर सुद्धा गोलगोलच फिरवलं जातंय, हे सगळं घडत असताना राज ठाकरेंना तरीही महायुतीत का जायचंय असे अनेक प्रश्न तयार झाले। अर्थात सध्या ती महायुतीत जाणार की महाविकास आघाडीत जाणार या निव्वळ चर्चा आहेत, पण या चर्चांपेक्षा प्रॅक्टिकली एवढंच घडतंय की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी वाढल्यात, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीगाठी वाढल्यात आणि राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी यावेळी वर्षा बंगला किंवा शिवतीर्थ नव्हतं तर एक प्रायव्हेट हॉटेल होतं। ते का आणि कशासाठी असे अनेक प्रश्न या निमित्ताने तयार झालेत। आणि संजय राऊतही जसं म्हटले की आम्ही टाळी द्यायला तयार होतो, ते टाळी घ्यायला तयार नव्हते, पण या टाळ्या वाजवण्यामध्ये आणखी एक गोष्ट समजते ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं गणित नेमकं कुठं फिसकटतंय। तर ते गणित फिसकटतंय एकतर जागा वाटपात। दुसरी सूत्रांच्या हवाल्याने मिळालेली माहिती अशी आहे की राज ठाकरे म्हणतात मी जर तुमच्यासोबत युती करावी असं वाटत असेल तर तुम्हाला काँग्रेसला सोडावं लागेल
आणि ते करण्यासाठी उद्धव ठाकरे काय तयार नाहीयेत। उद्धव ठाकरेंना या अगोदर सोडून गेलेले आमदार सुद्धा हेच म्हणत होते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडा, पण उद्धव ठाकरे तेही करायला तयार नाहीयेत। आज शरद पवारांनी सरेंडर केलं म्हणजे थोडक्यात आपण अजित पवारांसोबत जाणारच नाही हे जाहीरपणे सांगितलं। म्हणून एक वेळेस उद्धव ठाकरे शरद पवार आता सोबत आहेत हे ओके, पण जर आता शरद पवारच महायुतीत सत्तेत सामील झाले असते तर उद्धव ठाकरेंनी ज्यांच्या भरवशावर एवढी मोठी राजकीय कोलांटी उडी घेतलीये हे तर फसली असते। असे अनेक प्रश्न या निमित्ताने तयार झाले होते आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटींमध्ये सगळे घोडं अडलंय असं ऐकायला मिळतंय। उद्धव ठाकरेंचं म्हणणं येते आमचे आमदार जास्त आहे, आमची ताकद जास्त आहे, त्यामुळे युतीमध्ये ज्या काही अटी आणि शर्ती लागू होतील त्या आमच्याच साईडने होतील। तर तिकडे राज ठाकरे इगो प्रॉब्लेम, दोन्ही ठाकरेंचा इगो प्रॉब्लेम सांगतो की असं होणार नाही, आता समसमान वाटपावर बोलावं लागेल, काँग्रेस सोबत न जाण्याची एक अट घातलेली आहे। तर इकडून उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुम्ही शिंदे, भाजपा, अजित पवार, अमित शहा, दिल्ली सगळ्यांशी संबंध तोडण्याची अट घातली गेली आहे आणि या अटी आणि शर्तींच्या नादातच गेले 2 ते 3 महिने चाललेत। मग या दोन्ही गोष्टींमध्ये इगो प्रॉब्लेम मध्ये दोन्ही ठाकरेंमध्ये वार्तालाप होण्यामध्ये काही गोष्टींचा दुरावा निर्माण होतोय आणि तिकडे महायुतीतील नेते उठसूट राज ठाकरेंचा अपमान करतायत, काहीतरी विधानं वेगवेगळी करून राज ठाकरेंना कमी लेखतायत, हे सगळं राज ठाकरेंनाही दिसतंय। आणि आतापर्यंत जेव्हा भाजपाने राज ठाकरेंचा वापर सत्तेत किंवा निवडणुकांपूर्वी करून घेतलाय, निवडणुका झाल्यानंतर राज ठाकरेंना त्या बदल्यात राजकीय काही गोष्टी भेटलेल्या नाहीत। आतल्या काही भेटल्या असतील तर त्या चर्चेचा भाग नाही, पण राजकीय कुठल्याही गोष्टी भेटलेल्या नाहीत। लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तरी कोकणाची जागा जी आहे शिक्षक मतदारसंघाची सोडली गेली नाही, विधानसभेत 4-2 जागा दिल्या गेल्या नाही। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे विधानसभेची पहिली निवडणूक लढवत होते, तिकडून महायुतीच्या साईडने बिनविरोध ती निवडणूक होऊ दिली नाही आणि आताही राज ठाकरेंना कमी लेखण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून होतोय। मग अशा पक्षासोबत राज ठाकरे कसं जुळवून घेतील आणि याही पुढे जाऊन आणखी काही अपमानाची वागणूक मिळू शकते। त्यामुळे बीजेपी सोबत जाण्याचे तोटे काय आहेत हेही राज ठाकरे ओळखून आहेत। सोबतच शरद पवारांनी पुन्हा महाविकास आघाडीत राहण्याचीच भूमिका घेतली, पण शरद पवारांनी राज ठाकरेंच्या विरोधात स्टेटमेंट केलं की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, गर्दीचं रूपांतर मतात होत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दीही होते आणि गर्दीचं रूपांतर मतातही होतं, हे सांगून शरद पवारांनी सुद्धा राज ठाकरेंना बाजूला केलं। अर्थ सांगतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होऊच नये म्हणूनही महाविकास आघाडीकडूनही प्रयत्न होतोय आणि महायुतीकडूनही प्रयत्न होतोय। राज ठाकरेंच्या या गोष्टी लक्षात येतील आणि उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे दोघांपैकी दोन्ही भावांपैकी कोणीतरी कमीपणा घ्यायला तयार होईल। काय वाटतं, राज ठाकरे बीजेपीमध्ये न जाण्याबाबत काही पुनर्विचार करतील का? कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।